नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। यासाठीचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली। त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6000 रुपये एवढ्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येते। प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1720 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला होता। तसेच दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला होता। अशा प्रकारे 3512 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला होता। आता याच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या दरम्यान लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 28 तारखेला 2000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता एकत्रित तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। असे एकूण 6000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती महत्त्वपूर्ण अशी माहिती। हा शासन निर्णय पाहण्यासाठी महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती देण्यात आलेला आहे।